कोल्हापुरात ख्रिश्चन बांधव सध्या मोठ्या प्रमाणात आहेत. कोल्हापुरात असणाऱ्या या प्रत्येक चर्चला आपलं एक वेगळं महत्त्व आहे. अशाच कोल्हापुरातील एका सर्वात जुन्या चर्चची माहिती आपण या ख्रिसमस सणाच्या निमित्तानं घेणार आहोत. कोल्हापुरातील सर्वात जुना चर्च. या चर्चला साधारण 167 वर्ष पूर्ण झाली. इतकंच नव्हे तर या चर्चच्या माध्यमातून कोल्हापुरातील ख्रिस्ती संस्कृतीचा उदय झाला असंही म्हटलं जातं. लोकलेटींच्या माध्यमातून या चर्चचा रंजक इतिहास आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, लोकलेटिव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. मी निरंजन. मित्रांनो, आता ख्रिसमसचा हा काळ आला आहे. ख्रिश्चन बांधवांसाठी हा अत्यंत महत्वाचा काळ असा मानला जातो. आता आपण याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातल्या महापालिकेजवळच आहोत. याच पार्श्वभूमीवर आपण कोल्हापुरातील सर्वात पहिल्या चर्चची नेमकी उभारणी कशी झाली, तिथे नेमके काय काय कार्यक्रम आयोजित केले जातात हे आपण पाहणार आहोत. चर्च याला आद्य चर्च म्हटलं जातं. पश्चिम महाराष्ट्रातील आद्य चर्च, प्रथम चर्च, ज्याची उभारणी या ठिकाणी रेव्हरेंड रॉयल गोल्ड वाल्डर साहेब, ज्यांनी या ठिकाणी कोल्हापूर वासियांच्यासाठी आले. त्यांनी देवाचं पवित्र वचन आम्हाला विस्तृतपणे करून सांगितलं आणि त्याचबरोबर शैक्षणिक आणि आरोग्याच्या सेवा कार्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला, अशा रेव्हरेंड वाल्डर गोल्ड साहेब यांनी या ठिकाणी स्वतः बांधकामासाठी सक्रिय सहभाग नोंदवला. आणि मग पुढे जाऊन हे पूर्ण झाल्यानंतर स्थानिक जे लोक आहेत, मंडळी आहे, त्यांनी नाव देत असताना त्यांचंच नाव दिले. त्यावेळी ख्रिश्चन बांधव म्हणजे त्यांची संख्या बऱ्यापैकी इथं होती कोल्हापुरात. नगण्य होती, विश्वासाच्या दृष्टिकोनातून नगण्य. नेमके आता कुठले कुठले कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत या सप्ताहामध्ये? आमच्यातून विशेष करून लहान लेकरांना सुद्धा आर्थिक नियोजन समजावं या उद्देशानं लहान लेकरांना खाऊसाठी देऊ केलेले पैसे, आपण एखाद्या पिगी म्हणतो किंवा जमा करण्याचं जे साधन जमा करतो, बरोबर, त्यामध्ये जमा झालेल्या पैशातूनच गोर गरीब अनाथ गरजू ह्यांच्यासाठी या थंडीच्या दिवसात एखादं उबदार कपडे लहान लेकरांच्यासाठी त्या मुलांच्यातूनच त्यांनी डोनेशन देऊ केलेलं आहे. आणि त्याच्यातून आम्ही खरेदी करतो. काही वेळा शालेय शिक्षणाचं थोडंफार साहित्य, अशी एक किट जमा केली आणि ती विविध भागामध्ये वितरित केली. नाही, शासन अलीकडच्या काळामध्ये ज्या हेरिटेज म्हणजे ह्या बिल्डिंगला काही वेळ काळासाठी धोका वाटत होता, तो म्हणजे वरती असणारी कौलं ती फुटली होती, तुटली होती. त्याच्या माध्यमातून आतलं लाकूड सामान खराब झालेलं होतं. आणि जेव्हा आम्हाला हे दुरुस्त करायचा विचार आला, त्यावेळेला महापालिकेची परमिशन आम्हाला घ्यावी लागली. ती घेतली आणि त्यांनी सांगितलं की याच्यातील ऍज इट इज सर्व गोष्टी राहिल्या पाहिजेत, जशाच्या तसं तुमचं ह्याच्यामध्ये बदल तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा करायचा नाहीये. एवढंच नव्हे तर या ठिकाणी जी बैठक व्यवस्था होती त्यामध्ये सुद्धा आम्हाला बदल करू दिला नाही. बरोबर. म्हणजे हे जे आपण बाग वगैरे बघतो, हे सगळे आधीपासूनच आहेत आपल्याकडे. बाग अशा पद्धतीचे आहेत, फक्त आजकाल त्यात तो कलर नाहीये, कलर त्याचा फक्त बदलला गेलेला आहे. पण ती ठेवण त्या वेळेची जी आहे ती तशीच आहे. आपण पुढे जाऊन पाहिलं तर त्यावेळी रेव्हरेंड रॉयल गोल्ड वाल्डर साहेबांच्या काळापासून जे वापरले जाणारे आमच्याकडे सध्या अजूनही इतके सुंदर कलाकुसरीचे ते बेंचेस आहेत. बेंच आहे, चेअर आहे, आपण ते पाहू शकत होता. अशा पद्धतीची कलाकुसर अलीकडे जमेल असं नाहीये. या ठिकाणच्या स्थानिक कारागिरांच्याकडूनच या पद्धतीने बैठक व्यवस्था ती केली गेली. त्यावेळी जेव्हा वाल्डर साहेब जेव्हा आले तेव्हा त्यांनी शैक्षणिक सुधारणेचं काम सुद्धा हातामध्ये घेतलं. भारतामध्ये त्यावेळी शैक्षणिक याचा थोडी उणीव होती, बरीच होती. आणि त्याला प्रतिसाद देत असताना पहिल्या प्रथम राजघराण्याने प्रतिसाद दिला, त्यांच्या घरातील स्त्रियांनी प्रतिसाद दिला. त्यांनी शिक्षणाचं द्वार खुली केल्यानंतर आनंदीबाई जोशी सारख्या भारतातील पहिली स्त्री रोग चिकित्सक तज्ञ ह्या निर्माण झाल्या. वाल्डर साहेबांच्या माध्यमातून हे चर्च येशू ख्रिस्तांची शिकवण या इथूनच प्रसारित झालेली आहे. म्हणून या चर्चला माता मंडळी किंवा मदर चर्च असं म्हटलं जातं. आणि मग इतर ठिकाणी चर्चेस निर्माण झाले. ती चर्चेस निर्माण झाले जात शिकवण त्या ठिकाणावरून प्रसारित केली. नाही आणि नंतर कोल्हापूरची वाढती लोकसंख्या, या ठिकाणी होत असणारी ट्रॅफिकची समस्या या माध्यमातून नंतरच्या पिढीने असा विचार केला आणि न्यू शाहूपुरी कोल्हापूर या ठिकाणी त्यांनी दुसरी जागा घेऊन 1956 साली त्या ठिकाणी चर्च पूर्णत्वास गेलं. तर
नक्कीच आपण पाहिलं की हा जो चर्च आहे हा कोल्हापुरातला मदर्स चर्च असं या चर्चला म्हटलं जातं. नक्कीच ख्रिस्ती बांधवांनी इथं यावं, त्यासोबतच आपणही इथं यावं, या चर्चला भेट द्यावी आणि नेमकी ख्रिश्चन बांधवांचा नेमकी त्यांची पद्धत काय असते, त्यांची परंपरा काय असते ही नक्कीच जाणून घ्यावी. लोकलिटींसाठी मी निरंजन, कोल्हापूर.